कृष्ण म्हात्रे, इयत्ता 6वी. मी आज शिवरायांबद्दल काही 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. सकाळी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक मिळते, तिथे शुभभक्त मिळतात, तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. तिथे शुभभक्त मिळतात, तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे लढण्याची कुणाला भीती, आदर्श आमचे राजशिव छत्रपती, आदर्श आमचे राजशिव छत्रपती. इंग्लंड बॅटल म्हणतात, शिवाजी महाराज जर इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर पृथ्वीवर काय पण ग्रहावर सुद्धा राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, हिंदुस्थानला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी एक ऊर्जा आहे आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं गरजेचं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंडारापर्यंत माझ्या दैमूल खानाने मोगली सत्ता निर्माण केली. मोठमोठ्या सरदारांना माझ्या दैमूल खानाला पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात मात्र शिवाजी महाराजांनीच रोखलं, पण महाराष्ट्रात मात्र शिवाजी महाराजांनीच रोखलं. अरे म्हणतात ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारच्या पात्याला. अरे म्हणतात ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारच्या पात्याला. शिवरायांसारखे दैवत लाभले या महाराष्ट्राच्या मातीला, शिवरायांसारखे दैवत लाभले या महाराष्ट्राच्या मातीला. 350 वर्ष उलटून आहे त्यांचे विचार, कार्य, पराक्रम आजही जागेच आहेत. कड्या कपाळाने पदर पुढे डोंगर, म्हातारे गाव पुढे झाडी झुडपे शाळतील, अशा हरण माझ्या करणारे कार्य अवघ्या महाराष्ट्राचा शत्रू चौघडा धडकी भरता. तो रयत्याचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कोणी आवळ्या गवळ्याने किंवा लुंग्या सुंग्या लिहिला नाही. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारच्या पात्यानं, धारीच्या खणखणानं आणि गळ्या फोड्यातून उगवलेला माझ्या वासना, माझ्या शिवाजी राजानं, माझ्या शिवाजी राजानं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक सोनेरी पहाट झाली. शिवनेरी व जिजामातेच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. गेल्या कित्येक शतकापासून गुलामगिरीच्या अंधारात चाचपन्न होत असताना जणू महाराष्ट्राच्या माथ्यावर प्रकाशाची किरणच पसरू लागले होते. शिवनेरीचा अनावंत गगनात मावेना असा झाला. तेव्हापासून एका नव्या पर्वाची शिवबात झाला. तो जिजामातेचा लेख तो माढ्याचा राजा होता. जिजामातेचा लेख तो माढ्याचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर. मुघलांचा तो काळ होता, मुघलांचा तो काळ होता. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यावेळी स्वराज्याची स्थापना करणं काही सोपी गोष्ट नव्हती हो. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी समोर बळाढ्य शत्रू अनेक मावळ्यांनी आपले प्राण फासावर लावले होते. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या हो, तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, भारत सर्वांच्या मनात होता, पण बुद्धी उच्च शक्ती मात्र शिवरायांच्याच मनात होती. पण बुद्धी उच्च शक्ती मात्र शिवरायांच्याच मनात होती. कुणी विचारलं तर कोणी टाईप करून सांगा माझी या शब्दाचा अर्थ. मला पर्यंत ठेवलेल्या राज्याच्या सेवेसाठी जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 अक्षरे, 7 चिंतनम, 5 महासागर, 4 खेळ, 3 ऋतू, 2 डोळे आणि 1 शिवबा. 1 मॅन 1 मराठा, ओनली 1. एकच राजे शिवराय माझे. सूर्य जर पूर्वीकडे उगवला नसता तर त्याचा अर्थच समजला नसता. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. उंच आकाशी झेप घेण्यासाठी गडावर बळ हवं, दरी उडी मारण्यासाठी नभा एवढं धाडस हवं, पाण्यात घुसळी मारण्यासाठी माशासारखी कला हवी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवबाचं कार्य हवं, शिवबाचं कार्य हवं. शेवटी माझ्या भाषणाला पूर्णविराम देऊन एवढंच म्हणेन, प्रौढ